मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका। खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही वक्तव्य। एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया। नाशिकच्या येवल्यात विवाहित महिलेची आत्महत्या। गंगापूर पोलीस ठाण्यात सासू नणंद आणि पतीविरोधात गुन्हा दाखल। विवाहितेला सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता, नातेवाईकांनी केला आरोप। नाशकात भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या। गंगापूर पोलीस ठाण्यात सासू सासरे नणंद पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। आमच्या मुलीला न्याय द्या। येवल्यात भक्ती गुजरातीच्या अंत्ययात्रेत झळकले फलक। बीडमधील सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात ठार झालेला चोरटा होता अट्टल गुन्हेगार। याआधी वेगवेगळ्या पोलिसात 18 गुन्ह्यांची नोंद होती। या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला। शासन निर्णय जाहीर। या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर होईल। याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी देखील वळवण्यात आला होता। आदिवासी विभागातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही। कोणतीही योजना बंद पडणार नाही। आदिवासी मंत्री अशोक उईकेंची लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला, त्यावर प्रतिक्रिया। आदिवासी विभागाचा निधी परत लाडकी बहीण योजनेसाठी वळवला, त्यावरून आरपीआयच्या सचिन खरात यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा। दलित आणि आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर राजीनामा द्या, खरात आक्रमक। जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर। पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अश्रूंचा बांध फुटला। अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी। शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा ग्रामस्थांकडून घोषणा। झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडलं। चूक दुरुस्तीसाठी राज्य सरकारनं तातडीनं सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी, नाना पटोले यांची मागणी। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची देखील उपस्थिती। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांवर सोफा पुसण्याची वेळ। सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतः सोफा साफ केला। केरळात मान्सून दाखल। दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून केरळात। महाराष्ट्रातही मान्सून आठवडाभर आधीच येण्याची शक्यता। सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या 3 दिवसात 2.25 टीएमसीनं वाढ। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री उशिरा दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहन चालकांना अडचण होतीये। पालघरच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं। जोराच्या वाऱ्यामुळे झाडांच्या पडझडीसह घरांचंही मोठं नुकसान झालं। गडचिरोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची काल पुन्हा एकदा चौकशी। आज त्यांचा जबाब घेतला जाणार। धुळे रोकड प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यांच्या मोबाईलचा सीडीआर पोलीस यंत्रणेनं सायबर शाखेकडून मागवलाय। किशोर पाटील यांनी नेमके कोणाकोणाशी संभाषण केलं याचीही माहिती घेतली जाणार। मुंबईच्या कुर्ल्यात मोठी सायबर चोरी। हॅकर्सकडून एका खासगी कंपनीच्या डेटावर हल्ला। बिटकॉइन स्वरूपात खंडणी देण्याची हॅकर्सची मागणी। सलमानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेकडून अंधेरी आरटीओमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण। गाडीच्या विक्रीवरून झालेल्या वादातून मारहाण। 28 एप्रिल रोजीची ही घटना आहे। वाशिमच्या केकत उमरा गावात एका तरुणानं हातात तलवार घेऊन दहशत माजवली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तलवार जप्त करत त्या युवकाला ताब्यात घेण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।